नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहत आहात लोकशाही मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते. विधानसभा अध्यक्षांच्या विरोधात खालच्या भाषेत टीका करणाऱ्या संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्या विरोधात हक्कभंग आणणार असल्याचं शंभूराज देसाई म्हणाले. हक्कभंगाची आमची प्रक्रिया सुरू झाली असल्याचंही देसाईंनी म्हटलंय. त्यावर चोराला चोर नाही तर हरिश्चंद्र बोलायचं का असा सवाल राऊतांनी केला. काल जेव्हा माझ्यासुद्धा हे पाहण्यात आलं की अतिशय असंसदीय शब्दांचा वापर राऊतांकडनं झाला, आदित्य ठाकरेंकडनं झाला, म्हणून मी मगाशी म्हटलं न्यायपीठ तुम्हाला निकाल देईपर्यंत तुमचा विश्वास आहे आणि न्यायपीठाचा विश्वास मेरिटवर तुमच्या विरोधात गेल्यानंतर तुम्ही जर त्यांच्यावरती अशी असंसदीय भाषेमध्ये, अवमानास्पद भाषेमध्ये तुम्ही ही टीका करता, ही गैरलागू आहे. आणि म्हणून मी कालच मत व्यक्त केलेलं आहे की त्यांच्यावर निश्चितपणानं हक्कभंग विधानसभेत आणावा लागेल. चोरणा चोर नाही म्हणायचं तर काय म्हणायचं? हरिश्चंद्र म्हणायचं. हरिश्चंद्राला, हरामखोरांना हरिश्चंद्र म्हणण्याची पद्धत महाराष्ट्रात नाही. आम्ही हरिश्चंद्राचे भक्त आहोत, श्रीरामाचे भक्त आहोत, आम्ही सत्यवचनी आहोत, आम्ही सत्य मानणारे आहोत. आणि चोरांना चोर आणि ढोंगाला ढोंगी म्हणण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे. भारतीय जनता पक्षानं स्वतःच्या गुलामीच्या बेड्या ज्या आहेत त्या तशाच ठेवाव्यात. महाराष्ट्र लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.